ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये नेवासा पोलीस ठाण्याचे नव्यानं पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पदभार स्वीकारताच काही तासांनी अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या लॉजिंगवरती छापा टाकून 2 पीडित महिलांची सुटका करून तिघांच्या विरुद्ध कारवाई केली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 12 जून रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस पथकासह हंडी निमगाव शिवारामधील श्री हॉटेल लॉजिंगवरती मोठ्या शिताफीनं छापा टाकला। या लॉजिंगमध्ये अनैतिक देहव्यापार चालवला जात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। या कारवाईत लॉजिंगचा मालक लखन राजेंद्र भणगे याच्यासह दलाली करणारे मल्हारी शंकर नगरे आणि सतीश दिलीप मेटे या तिघांना अटक करण्यात आली आहे। घटनास्थळावरून 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार भारती पवार यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पुढील तपास सुरू आहे। तर ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, नारायण डमाळे, श्रीनाथ गवळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार आणि गीता पवार यांच्या पथकानं यशस्वीपणे पूर्ण केली आहे। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी म्हटलंय की नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणालाही अवैध धंदे चालवू दिले जाणार नाहीत। अशा प्रकारच्या अनैतिक धंद्यांवरती पोलिसांची करडी नजर आहे। यापुढे देखील अशा धडाकेबाज कारवाया सुरूच राहणार आहेत। या कारवाईमुळे आता नेवासा तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।